नमस्कार बाळांनो, स्वागत आहे तुमचं एसवीटी टेक्निकल या चॅनलवर। आज आपण इयत्ता तिसरी विषय इंग्रजी फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम आहे त्याचे आपण क्वेश्चन एकदम सोप्या पद्धतीने सोडून घेणार आहोत। याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तरी तुम्ही चॅनलला वर नवीन असले तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील। चला आपण वन बाय वन क्वेश्चन सोडून घेऊ। आता रायटिंग सेक्शन पॅटची क्वेश्चन पेपर आहे, एकदम सोपी पॅट क्वेश्चन पेपर आहे। त्याच्यामध्ये आता जे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 आहे ते तोंडी परीक्षेसाठी मी त्याचा इथं काय उल्लेख केलेला नाही। मी डायरेक्ट क्वेश्चन 3 जे थेरॉटिकल आहे त्याचा इथं उल्लेख केला आहे, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। क्वेश्चन 3 आहे, ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर वेअर द टुडे इज टिक मार्क, देन प्रॉपर वर्ड गिवन इन द बॉक्स फॉर द पिक्चर। क्वेश्चन 1 आहे, बिटवीन अंडर विथ। अंडर हे बरोबर आहे, टिक मार्क करायची फक्त तुम्हाला। दुसरा आहे बिटवीन अंडर विथ, तर बिटवीन आहे। तिसरा आहे नियर ओव्हर आणि विथ, तर नियर म्हणजे जवळ। पुढचा क्वेश्चन आहे बाय ओव्हर आणि बिटवीन, तर ओव्हर आहे। आता इथं पिक्चर मी काढलेलं नाही, समजून घ्या। अंडर म्हणजे आतमध्ये आहे, बिटवीन म्हणजे जवळ आहे आणि नियर म्हणजे पण जवळ आहे, आणि ओव्हर म्हणजे वरती आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 4, रिअरेंज द सेंटेन्स टू मेक अ स्टोरी। आता इथं तुम्हाला काय दिलेले आहे, सेंटेन्स दिलेले, त्याच्यापासून तुम्हाला स्टोरी बनवायची। एकदम सोपं आहे, मी जे आन्सर आहे ते वाचतो डायरेक्ट। वन्स अ लायन वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री, म्हणजे एक लायन झाडाखाली झोपलेला होता। माऊस जम्प्ड ऑल ओव्हर हिज बॉडी, अ कॅच द लिटल माऊस इन हिज पाव, द लायन वॉज कॅच इन अ हंटर्स नेट, आणि थँक्यू। ही झाली आपली स्टोरी। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण, वेळ न वाया घालवता। क्वेश्चन 5, आयडेंटिफाय द शेप अँड राईट देअर नेम, स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल, ओव्हल अँड रेक्टँगल। तर पहिला आहे ट्रायंगल, आकृती बघून तुम्हाला त्याचे नाव लिहायचे। इथं काय सर्कल आहे, इथं त्याला सेंटर दाखवू आपण। रेक्टँगल म्हणजे आयत आहे, ओव्हल आहे बरोबर, पुढे आहे स्क्वेअर म्हणजे चौरस। क्वेश्चन 6 आहे, रीड द फॉलोइंग वर्ड अँड ड्रॉ द पिक्चर। सन काढायचंय म्हणजे सूर्य काढायचा आहे, आणि ट्री काढायचंय म्हणजे एक झाड काढायचंय। आता मी तर जसं जमन तसं काढलंय, तुम्ही याच्यापेक्षा भारी पण काढू शकता। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। आता बॅट काढायला लावली, बॅट काढली, बॉल काढायचा आहे, आणि एक काढायचं म्हणजे अंड आता लई डेंजर काढलंय, खरं अंडाकृती पाहिजे। ठीक आहे, आता तुम्ही समजून घ्या, सॉरी बाळांनो। क्वेश्चन 7, हँडरायटिंग काय माझी एवढी खास नाही, ती पण समजून घ्या। मेक वर्ड विथ द हेल्प ऑफ लेटर गिवन बिलो, फॉर एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला दिलेल्या वर्ड मधून लेटर तयार करायचंय, शब्द तयार करायचे लेटर पासून। तर इथं काय होईल, TEN आहे, 10 होईल। बॅट, वेट, सन, रन आणि किट, अशा प्रकारे शब्द तयार होतील। आता क्वेश्चन 4 आहे, मॅच द नंबर विथ देअर नेम्स। 10 कुठं आहे, 10 शोधायचं, इथं 10 आहे। 24 कुठं आहे, इथं आहे। 55, 63, 19 खाली आहे, आणि 71 इथं आहे। तर अशा प्रकारे आपला इयत्ता तिसरीचा विषय इंग्रजी पॅट एक्झामचा जो पेपर आहे तो सोडून झालेला आहे। तरी तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे बाकीचे विषय जे आहे राहिलेले तिसरीचे त्याचे मी व्हिडिओ टाकत आहे, त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील। धन्यवाद।